तर आज आहे मंडळी मटकी करण्याचं बेत. तर मी असंच प्रत्येक वेळेस फडक्यामध्ये मटकीला मोड आणायला बांधत असते. तर उन्हाळ्यामध्ये चांगले मोड येतात, पण हे थंडीचं गार असल्यामुळे काही मोडच येईना त्याला. तसे आले चांगले, हे बघा. मी काय वेळेस जर मला नाही ना फडकं सापडलं तर पुरणाची चाळणी असते ना, आपण पुरण दळत होती, त्यात जरी मटकीला मोड आणायला ठेवली ना आपण, एकदम असं वरून ताट बंद झाकून, तरी पण त्यात चांगले मोड येतात. दोन भाज्या होतील, एक पातळ आणि एक सुकी. फ्रीजमध्ये काय 8-8, 10-10 दिवस पण टाकते एकदम मोड आणून ठेवल्यावर. आणि ह्या आहे आपल्या भाजीला घालण्याच्या मसाल्याच्या पुड्या. माझ्याकडे पैसे नव्हते जास्त, त्यामुळे मी बारीक बारीकच घेतल्या. तर हा आहे अंबारी संडे मसाला, आणि हा आहे गोडा मसाला, आणि हा आहे कांदा लसूण मसाला. म्हणजे यालाच नाही का आमच्याकडचे लोक प्रवीण मसाला पण म्हणतात त्याला, काही लोक. तर मी काय करते, हे तिन्ही मसाले ना बरणीमध्ये एकत्र करते आणि त्यानंतर भाजीला टाकते, 2 चमचे टाकते. तर आता मी सगळे मसाले एकत्र करते. या मसाल्याशिवाय भाजीला टेस्ट येत नाही अजिबात, ते आम्हाला सवय झाली. फक्त 3 मसाले एकत्र करायचे, संडे, गोडा आणि कांदा. झाला असा होतो तो एकत्र केल्यावर. हे बघा, गाईच्या सगळ्यात निघालेलं ताजं दूध. चांगलं भरून द्या, एकदा घेतलं का मग 2 दिवस जातं मला. दूध आणलेलं आहे मी चहा करायला, फ्रेश दूध. तर मी मटकी कुकरलाच लावते, जेणेकरून ती लवकर शिजते, कमी वेळेत. जास्त गॅस पण लागत नाही आणि वेळ पण लागत नाही. आणि त्यात टाकू आपण थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. हळदीने पण या लवकर मीठ हा पण झालेला आहे. ताज्या दुधाची चहा प्यायची माझ्या वेगळी. स्वयंपाक करू का याला बघू, बघा ते दादा काय असं उतार पाठशे टेबल, तुला अभ्यासाच आहे. उतर खाली पटकन. यात मसाला घेतलाय, शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण, अद्रक, कांदा आणि खोबरं. हे मिक्सर मधून काढूया. अशी झालेली आहे माझी मटकीची भाजी. आणि इथं पोळे केलेले आहेत. एवढ्या पोळ्या उरल्या होत्या शिळ्या, तर ह्या सगळ्या मी मिक्सरमधून बारीक करून कोंबड्यांना घालणार. म्हणजे मी काहीच कुठलंच खरकट वाया जाऊ देत नाही. असं करायचं. कोंबड्या खूप आवडीने खातात, मला ते तेवढं आवडतं का.
झालेलं आहे आपलं कोंबड्यांचं. तर हे माझे कालचे पोहे होते, हे पण त्यात मिक्स करते. आणि हा भात होता, शिळा भात. आणि ह्या मी काल सकाळी केलं होत्या इडली आहे. खातात त्या बारीक करून द्यायला त्यांना असं. चल तर झालं आहे आपलं तयार. आपण यांना ठेवू. हा किती तुटून पडलं त्याच्यावर. अजून काही बाहेर आहेत काही. कोंबड्या मी डालून ठेवते दुपारपर्यंत आणि यातल्या मोकळ्या राहतात.